लिब्रिऑफिस बेस वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत इतर डेटा सोर्सेस ऍक्सेस करणे, .odb डेटाबेसेस रजिस्टर करणे, डेटा सोर्सेस बघणे आणि रायटर मध्ये डेटा सोर्सेसचा वापर. बेस मध्ये इतर डेटा सोर्सेस कसे ऍक्सेस करायचे ते पाहू. लिब्रिऑफिस हे बेस डेटाबेसेस व्यतिरिक्त इतर डेटा सोर्सेस ऍक्सेस करण्याची मुभा देते. ते इतर लिब्रिऑफिस डॉक्युमेंट्स मध्ये जोडण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, लिब्रिऑफिस बेस मधून स्प्रेडशीट किंवा साधे टेक्स्ट डॉक्युमेंट ऍक्सेस करू शकतो आणि ते लिब्रिऑफिस रायटर डॉक्युमेंट मध्ये जोडू शकतो. उदाहरणार्थ, लिब्रिऑफिस कॅल्कच्या सहाय्याने एक स्प्रेडशीट बनवू. स्टार्ट मेनूतील ऑल प्रोग्राम्स वर क्लिक करून लिब्रिऑफिस सूट मेनू उघडा. जर लिब्रिऑफिस आधीच उघडलेले असेल तर नवी स्प्रेडशीट उघडण्यासाठी फाइल, मेनूतील न्यू आणि नंतर स्प्रेडशीट वर क्लिक करा. स्प्रेडशीट मध्ये येथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सॅम्पल डेटा टाइप करू. ही स्प्रेडशीट डायरेक्टरी लोकेशन मध्ये लायब्ररी मेंबर्स नावाने सेव्ह करा. ही फाईल नंतर आपल्या उदाहरणात वापरायची असल्याने हे लोकेशन लक्षात ठेवा. कॅल्क विंडो बंद करू. ही स्प्रेडशीट बेस मधून कशी ऍक्सेस करायची ते पाहू. विंडोज स्टार्ट मेनूतून बेस उघडा. जर लिब्रिऑफिस आधीच उघडलेले असेल तर फाइल मेनूतील न्यू आणि नंतर डेटाबेस वर क्लिक करा. ह्याने डेटाबेस विझार्ड उघडेल. येथे कनेक्ट टू एन एक्झिस्टिंग डेटाबेस वर क्लिक करू. नंतर ड्रॉप डाउन वर क्लिक करा. बेसला ऍक्सेस करता येणारे विविध डेटाबेस सोर्सेस ह्या सूचीत पाहू शकतो. येथे स्प्रेडशीट वर क्लिक करू. नेक्स्ट वर क्लिक करू. ब्राउझच्या सहाय्याने पूर्वी सेव्ह केलेली स्प्रेडशीट शोधू. स्प्रेडशीटला पासवर्ड असल्यास तो प्रदान करणे आवश्यक आहे. येथे त्याची गरज नाही. नेक्स्ट वर क्लिक करा. आता डेटा सोर्स म्हणून ही स्प्रेडशीट रजिस्टर करू. एडिट करण्यासाठी ती उघडा. फिनिश वर क्लिक करा. येथे डेटाबेसचे नाव देऊया. टाइप करा लायब्ररी मेंबर्स. लक्ष द्या, ही ODF डेटाबेस म्हणून सेव्ह होत आहे. आपला नेहमीचा टाइप .odb आहे. ही स्प्रेडशीट असलेल्या जागीच सेव्ह करा. अशा प्रकारे बेसमध्ये स्प्रेडशीट डेटा सोर्स म्हणून रजिस्टर केली. आता आपण मुख्य बेस विंडोमध्ये आहोत. डाव्या पॅनेलमधील टेबल्स आयकॉन वर क्लिक करा. शीट 1, शीट 2 आणि शीट 3 ह्या टेबल्सकडे लक्ष द्या. शीट 1 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. हा स्प्रेडशीट मधील डेटा आहे. स्प्रेडशीट ऍक्सेस करण्याच्या पद्धतीत आपण येथून कुठलेही बदल करू शकत नाही. येथे केवळ डेटा पाहता येतो. क्वेरीज आणि उपलब्ध डेटाच्या आधारे रिपोर्ट बनवू शकतो. बदल करायचे असल्यास ते थेट स्प्रेडशीट मध्येच करावे लागतात. .odb डेटाबेसेस रजिस्टर करणे.
openoffice.org सारखे इतर काही प्रोग्राम आहेत जे .odb डेटाबेसेस बनवू शकतात. लिब्रिऑफिस बेस मध्ये वापरण्यासाठी ते प्रथम बेस मध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे. कुठलाही .odb डेटाबेस रजिस्टर करण्यासाठी बेस उघडणे आवश्यक आहे. टूल्स, ऑप्शन्स, लिब्रिऑफिस बेस आणि डेटाबेसेस निवडा. रजिस्टर्ड डेटाबेसेस खाली न्यू क्लिक करा. डेटाबेस कुठे आहे ते शोधा. रजिस्टर केलेले नाव बरोबर असल्याची खात्री करा. ओके वर क्लिक करा. आता लिब्रिऑफिस मध्ये डेटा सोर्सेस कसे बघायचे ते शिकू. त्यासाठी बेस मध्ये आपण रजिस्टर केलेल्या स्प्रेडशीटचा वापर करू. ही लिब्रिऑफिस रायटर किंवा कॅल्क मध्ये वापरू शकतो. उदाहरणार्थ लिब्रिऑफिस रायटर मध्ये कशी बघायची ते शिकू. प्रथम बेस विंडो मधून रायटर उघडा. फाइल खालील न्यू आणि नंतर टेक्स्ट डॉक्युमेंट वर क्लिक करा. आपण रायटर विंडो मध्ये आहोत. उपलब्ध डेटा सोर्सेस बघण्यासाठी वरील व्ह्यू मेनू आणि डेटा सोर्सेस वर क्लिक करा किंवा F4 हे बटण दाबा. आता डावीकडे वरती रजिस्टर केलेल्या डेटाबेसेसची सूची दिसेल ज्यामध्ये आत्ता बनवलेल्या लायब्ररी मेंबर्सचा समावेश आहे. डेटाबेस बघण्यासाठी डेटाबेस नेमच्या डावीकडे असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करून ते उघडू. आपण टेबल्स उघडू. येथे शीट 1, 2 आणि 3 आहेत. शीट 1 वर क्लिक करा. रायटर विंडोच्या उजवीकडे वरती डेटा दिसत आहे. हा डेटा आपल्या रायटर डॉक्युमेंट मध्ये कसा वापरायचा ते पाहू. समजा वरील टेबल मधील सर्व डेटा वापरायचा आहे. येथील सर्व रेकॉर्ड्स सिलेक्ट करा. पहिल्या रेकॉर्ड मधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील ग्रे सेल वर क्लिक करा. नंतर शिफ्ट दाबून शेवटच्या रेकॉर्ड मधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील ग्रे सेल वर क्लिक करा. सर्व डेटा हायलाइट झालेला दिसेल. आता क्लिक करून हे रायटर डॉक्युमेंट मध्ये खाली ड्रॅग करून सोडून द्या. पुढे इन्सर्ट डेटाबेस कॉलम्न्स असे शीर्षक असलेली पॉपअप विंडो दिसेल. येथे वरील टेबल ऑप्शन वर क्लिक करा. नंतर सर्व फील्ड्स डावीकडून उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी डबल एरो वर क्लिक करा. येथे अनेक पर्याय दिसतील. आता ओके वर क्लिक करा. संपूर्ण डेटा असलेले टेबल डॉक्युमेंट मध्ये आले आहे. पुढे स्वतंत्र फील्ड्स कशी समाविष्ट करायची ते पाहू. रायटर डॉक्युमेंटच्या वरील भागात जाऊन 2 वेळा एंटर दाबा. पुन्हा डावीकडे वर जा. येथे टाइप करा मेंबर नेम कोलन. नंतर उजवीकडे वर असलेल्या डेटा सोर्सेस भागातील नेम ह्या कॉलम वर क्लिक करा. नंतर क्लिक करून टाइप केलेल्या टेक्स्ट पुढे ड्रॅग करून ड्रॉप करा. टॅब दाबा आणि फोन नंबर कोलन असे टाइप करा. आता पुढील क्रिया माहीतच आहे. टाइप केलेल्या टेक्स्ट पुढे फोन
ह्या कॉलमवर ड्रॅग करून ड्रॉप करा. पहिले रेकॉर्ड हायलाइट करण्यासाठी त्याच्या डावीकडील ग्रे सेलवर क्लिक करा. नंतर दाता टीओ फील्ड्स या आयकॉनवर क्लिक करा. तो वरील फॉर्मॅटिंग टूलबारच्या खाली असलेल्या टेबल दाता टूलबार मध्ये मिळेल. आता रायटर डॉक्युमेंटमध्ये टेबलमधील डेटा बघता येईल. दुसरे रेकॉर्ड मिळवण्यासाठी केवळ वेगळा रेकॉर्ड हायलाइट करा आणि दाता टीओ फील्ड्स हा आयकॉन पुन्हा वापरा. अशा प्रकारे लिब्रिऑफिस डॉक्युमेंट्स मध्ये डेटा सोर्सेस वापरण्यास शिकलो. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण शिकलो इतर डेटा सोर्सेस ऍक्सेस करणे, .odb डेटाबेसेस रजिस्टर करणे, डेटा सोर्सेस बघणे, रायटर मध्ये डेटा सोर्सेसचा वापर. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या प्रोजेक्टचे संयोजन spoken-tutorial.org ने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.